अहो सूर्य पूर्वेला उगवलाय की पश्चिमेला? माई, त्या साधना करतायत ना, तर करू देत. साधना आणि कपिलाताई, हा तर चमत्कारच म्हणावा लागेल. नाही पण कपिलाताई, ही साधना स्वामींनी सांगितली की आपल्या मनानेच करताय तुम्ही? कपिलाताई, हे तुम्ही का करताय? अहो सांगा ना, का करताय? स्वामी, अहो कपिलाताई बघा, साधना करतायत, साधना. ही साधना कशा करता करते आम्हाला चांगलंच ठाऊक आहे. पण कपिले, तुला जी वस्तू हवी आहे ती वस्तू आम्ही तुला देणार नाही. का स्वामी? तुम्हाला ही वस्तू देणं अजिबात अशक्य नाहीये. तुझा हट्ट व्यर्थ जाणार आहे. स्वामी, जोपर्यंत मला जी वस्तू हवी आहे ना ती देत नाही ना, तोपर्यंत मी साधना सोडणार नाही. अशीच साधना करत राहीन. कपिलाताई, नक्की तुम्हाला कोणती वस्तू हवी आहे? हिला परी हवाय, लोखंडाचं सोनं करणारा परी हवाय. कपिला माई, अहो असं परीस वगैरे काही नसतं. ही फक्त एक कल्पना आहे. कल्पना नाही, अहो परीस खरंच असतो. धर्मशाळेत ते साधू उतरलेत ना, ते बोलताना मी ऐकलं. चोरून ऐकलत ना त्यांचं? काय हो ना? नाही, लांबून ऐकलं हो माई, चोरून यावेळेस ऐकलं नाही. की परीस असतो आणि तो भाग्यवान लोकांना मिळतो. ती भाग्यवान व्यक्ती मी आहे आणि परीस गुरु देतो. स्वामी माझे गुरु आहेत आणि मी त्यांची शिष्या. स्वामी परीस द्या ना मला, द्या ना मला परीस स्वामी. स्वामी या भक्तावर कृपा करा आणि मला परीस द्या. स्वामी, स्वामी. गोमुख, गोमुख, अरे कुठे चाललास? अहो बाबा, तो पूजेसाठी दुर्वास आणायला गेला असेल. कुठे नाही गेलाय, दुसरीकडे येईलच इतक्यात. रोज मी माझ्या गणपतीसाठी इथूनच दुर्वा घेऊन जातो, पण आज इथे दुर्वाच नाहीयेत, फक्त गवत दिसतंय. दुर्वा नाहीत याचा काय अर्थ असेल? हे असं कसं झालं? मी आता माझ्या गणपती बाप्पाला दुर्वा कशा वाहणार? मी आज छान पुरणपोळीचा बेत केलाय. आपण ना आधी सगळे जेवून घेऊयात आणि मग लग्नाची बोलणी करू. अहो पण गोमुखरावांनी अजून पसंती दिलेली नाहीये आणि त्यांची पसंती नसताना. नाही नाही, तसं नाही. खरं तर हा योग स्वामींनी जुळवून आणलाय आणि गोमुख स्वामींच्या शब्दाबाहेर नाही. त्यामुळे त्याची पसंती असणारच, खात्री आहे मला. हो हो. स्वामींनी कशाला लक्ष घालायचं या सगळ्यात? आमचं आम्ही बघतो ना.
निरंजन बाळा, आता हिला ताई नाही म्हणायचं, ही तुझी होणारी मामी आहे. आता माझं ठरलंय, हे घर सोडून मी जाणार. पण मामा तर निरंजन बाळा, पेल्यातलं दूध संपवलंस की नाही? नाही. का नाही संपवलंस तू? जा बरं, आधी संपून ये. नाही, मला इथेच थांबायचंय. मामी, लहानपणी तू पण दूध पियायचीस का? हो. मामी, तू लहान होतीस तेव्हा तुला दूध प्यायला आवडत होतं का? हो, मला दूध आवडतं. कारण मीही गणपती बाप्पांची भक्त आहे ना, म्हणून. आणि दूध प्यायल्यावर ताकद येते. आता मला सांग, आपल्यावर संकट आल्यावर कोण दूर करतं? गणपती बाप्पा. अहो, जर त्याला इथेच दूध प्यायचं असेल तर बसू दे त्याला. तुम्ही दूध आणा, पिल तो इथे. सुलोचना, जा बरं, घेऊन ये. हो. हे घे, आता हे सगळं संपवायचंय हा, नाहीतर बघ. सांगितलं ना तुला, मगाशीच सांगितलेलं. संपवा बरं पटकन हे. मी नाही पिणार आता. तू ओरडतेस सारखं. आता नाही पिणार मी. निरंजन, पी म्हणते ना, संपवा बरं पटकन. निरंजन बाळा, जर तू दूध नाही प्यायलास ना, तर बाप्पा रागवतील हा तुझ्यावर. मामी, आता तू एवढं सांगतेस तर पितो मी दूध. मग बाप्पा नाही रागवणार माझ्यावर. दे आई, दूध दे इकडे. घे, पी हा बाळा. जे सुलोचनाला शक्य नाही झालं, ते हिने करून दाखवलंय. आता हीच आपली सून व्हावी, हीच माझी इच्छा आहे. आता मी पण बघतेच ना, ही कशी सून बनते या घरची. कपिलाताई, अहो कशाला हवाय परीस? आपल्याला इथे स्वामी स्थानावर राहायला मिळतंय, स्वामींची सेवा करायला मिळते. अहो, याहून दुसरा आनंद काय? सोडा आता हट्ट. स्वतःला त्रास करून काय मिळणार तुम्हाला? गयाताई, त्या आपलं ऐकणार आहेत का? निघा बोलले ना, जा आता. चला. हा बुवा असं मानणार नाही. काहीतरी अशी युक्ती करायला पाहिजे की बुवा परीस देईल. काय बरं? खिळे. खिळ्यावर चालायचं नाटक करूयात. खिळ्यावर चालताना पाहिलं की नक्की नक्की तो बुवा परीस देईल. चला, कामाला लागा. या तिघांना उगाच पाठवलं. त्यांच्या समोर जर हे केलं असतं ना, तर त्यांनाही कळलं असतं की मी किती कठोर साधना करते ते. बुवाला निश्चित सांगितलं असतं आणि बुवा ही साधना बघून खुश झाला असता आणि मग परीस मिळाला असता. वा वा. असो, आता या खिळ्यावरून चालायचं. पायाची चालणी झाली तरी चालेल, पण आज परीस मिळवायचाच. चला. ओम नमः शिवाय. या खिळ्यावरून चालायचं नाटक केलं आणि माझ्या संघाशी आलंय नाटक. मला सोडलंय खिळे.
कपिले, हे असे खेळ करून काही साध्य होणार नाहीये. अगं साधना ही शांत चित्ताने करायची असते. स्वामी, मला काही माहित नाही. तुम्ही जर मला परीस दिला नाहीत ना तर मी अशीच साधना करणार, अशीच या खिळ्यांवरनं चालणार. खिळ्यांवरनं नाही तर अजून कशावरही चालेल, पण आज मला परीस द्याच तुम्ही. तुला परीस हवाय ना? हो स्वामी. एक काम कर, बाहेर जा, तिथे रेती आहे, ती रेती घेऊन ये आणि शोध त्या रेतीमध्ये परीस. हा. पण स्वामी, परीस कसा असतो? नाही म्हणजे मी कधी बघितला नाही ना, म्हणून विचारते. तुम्ही येता का माझ्या बरोबर? आम्ही परिसराला स्पर्श करत नाही. तुला हवा असेल तर तू शोध. कसा शोधतेस हे तुझं कौशल्य आहे. परीस कोणाला हवाय? मला. मग कोण शोधणार? मी. चल. हो. प्रत्येकाने शोध घेत राहावा. तुम्हाला जे हवंय ते तुम्हाला जरी सापडलं नाही तरी देव तुमच्या करता ते शोधून देतो. शिव शंकर शंभा. आजी, मी दूध संपवलं. शाण ग माझं बाळते. गणपती बाप्पा आता रागवणार नाही ना माझ्यावर? बराच वेळ झाला गोमुख बाहेर गेलाय, अजून कसा नाही आला? बस गोमुख, बस इथे. गोमुख, अरे घरात पाहुणे आले असताना तू असा सरळ बाहेर निघून गेलास. अरे साधी विचारपूसही केली नाही तू त्यांची. काय वाटलं असेल त्यांना? खूप मोठी चूक केली आहेस. बाबा, माझी चूक झाली. अहो पण मी दुर्वा आणायला गेलो होतो. माझ्या डोक्यात फक्त गणपती बाप्पाचा विचार होता. आणि गणपती बाप्पापेक्षा दुसरं काही महत्वाचं नाहीये माझ्यासाठी. माफ करा, मला वाईट वाटलं असेल, क्षमा करा. मी समजू शकते आणि मला वाईट नाही वाटलं. अरे पण तू दुर्वा आणायला गेला होतास ना, आणि दुर्वा तर आणलाच नाहीस. अगं ताई, मी दुर्वा आणायलाच गेलो होतो, पण मी खूप शोधलं अगं, सापडलंच नाही दुर्वा. आज तिथे दुर्वाच नव्हत्या, नुसतं गवत होतं. मी गणपतीला रोज दुर्वा वाहतो. आज माझ्या बाप्पाची पूजा अर्धवट राहिली. मी आमच्या घरच्या गणपती बाप्पांसाठी ह्या दुर्वा आणल्या होत्या. ह्या तुम्ही घ्या आणि गणपती बाप्पाला वाहा. अहो, इथल्या गणपती बाप्पाला दुर्वा वाहिला काय आणि आमच्या घरच्या गणपती बाप्पाला दुर्वा वाहिला काय, शेवटी देव तर एकच आहे ना. घ्या तुम्ही दुर्वा. नाही नाही, मी ह्या दुर्वा घेऊ शकत नाही. अरे घे त्या दुर्वा. अरे होणारी बायकोच आहे तुझी ती. अरे तिने दुर्वा आणल्या काय, तू आणल्या काय, एकच आहे. बाबा, मी हिच्याकडून दुर्वा घेतल्या तर हिला बायको म्हणून स्वीकारल्यासारखं होईल. आणि मी कोणालाच बायको म्हणून स्वीकारू शकत नाही.